श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी अशी कोणती पूजा करायची आहे महादेवाची, ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होणार आहे आणि ती कशा प्रकारे करायची आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर महाशिवरात्री म्हणजेच भगवान शंकराचा सर्वात पवित्र आणि शक्तिशाली दिवस असतो. हा दिवस केवळ व्रताचा दिवस नसतो, तर मनातील प्रत्येक इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस आहे. जेव्हा आपण महादेवासोबतच स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो, तेव्हा आपल्या साधनेला दुहेरी शक्ती मिळत असते. तर आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची कशी पूजा करायची आहे इच्छापूर्ती होण्यासाठी. तर माझ्या प्रिय भक्तांनो, महाशिवरात्री ही केवळ एक तिथी नाही, हा दिवस आहे स्वतःला बदलण्याचा, दुःखातून बाहेर पडण्याचा आणि इच्छांना पूर्णत्व मिळवून देण्याचा. भगवान शंकर म्हणजे भोलेनाथच आहेत, जे लवकर प्रसन्न होत असतात. मनापासून केलेली छोटीशी पूजासुद्धा ते स्वीकारतातच. पहाटेची तयारी कशा प्रकारे करायची आहे? सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. घरात किंवा मंदिरात शिवलिंगासमोर आसन घेऊन बसायचं आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि नंतर अभिषेकाची सर्वात प्रभावी सेवा आहे, जी आपण महाशिवरात्री दिवशी इच्छापूर्तीसाठी म्हणून करतो. महाशिवरात्रीला शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि महादेवाला अत्यंत प्रियसुद्धा आहे अभिषेक करणे. अभिषेक करताना आपल्याला काही क्रम आहेत किंवा आपल्याला काही नियम आहेत आणि अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे ते पण सांगणार आहे. पहिल्यांदा शुद्ध पाणी घ्यायचं आहे. शुद्ध पाण्याने पहिल्यांदा शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाणी म्हणजे काय आणि त्यामुळे काय होते, तर शुद्ध पाण्याने जर अभिषेक केले तर जीवनातील अडथळे दूर होत असतात. तर त्यानंतर दुधाने अभिषेक करायचे आहे. दुधामुळे काय होते, मन शांती आणि आर्थिक स्थैर्य मिळते. दह्यामुळे काय होते, तर आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यानंतर आहे मध. मधाने काय होते, तर नातेसंबंध आपले हे गोड होत असतात. साखर किंवा गूळ त्याने जर स्नान घातलो तर घरात सुख समृद्धी शांती येत असते. तर त्यानंतर पुन्हा आणखीन शुद्ध पाण्याने अभिषेक पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर अभिषेक करताना मनात तुमची इच्छा स्पष्टपणे बोलायची आहे. महादेवांना सांगायचं आहे, देवा माझी ही इच्छा पूर्ण करा. जी तुमची इच्छा आहे ती इच्छा, पण जे माझ्यासाठी योग्य आहे तेच द्या. पण त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करण्याची एक गुपित पद्धत आहे, ती पद्धत मी तुम्हाला सांगते. बेलपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. 3 पाने असलेले बेलपत्र घ्यायचं आहे. त्यावर चंदनाने ओम असं लिहायचं आहे आणि प्रत्येक बेलपत्र ठेवताना मनात एक इच्छा बोलायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे, बेलपत्र उलटे ठेवायचं नाही. त्यानंतर रात्रीची आपल्याला जागरण पूजा कशा प्रकारे करायची आहे ते पाहणार आहोत. तर महाशिवरात्रीची खरी शक्ती ही रात्रीच असते. 4 प्रहर पूजा करायची असते. पहिला प्रहर हा शांतीसाठी असतो. दुसरा प्रहर हा आरोग्यासाठी असतो. तिसरा प्रहर हा धनसंपत्तीसाठी असतो आणि चौथा प्रहर हा इच्छापूर्तीसाठी असतो. तर रात्री 12 वाजता महामृत्युंजय मंत्र 21 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. इच्छापूर्तीसाठी विशेष सेवा उपाय आहेत, ते कोणते आहेत, तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक लहानसा उपाय नक्की करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर लाल दोरा बांधायचा आहे म्हणजे गुंडाळायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा त्या नारळात समर्पित करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात हा नारळ अर्पण करायचा आहे. हा अत्यंत प्रभावी असा उपाय मानलेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी नारळाचा उपाय. महाशिवरात्रीला स्वामी समर्थांची कोणती पूजा करायची आहे, तर भगवान शंकर हेच दत्त अवतारात प्रकट झालेले आहेत असे मानले जाते आणि दत्तांचा अवतार म्हणजेच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर महाशिवरात्रीला स्वामींची पूजा केल्याने महादेवाची कृपा ही दुप्पट होत असते. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी स्वामींची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. तर आपल्याला स्वामी समर्थांची कोणती पूजा करायची आहे,
तर संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायचा आहे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत चमत्कारिक आहे, तो मंत्र म्हणायचा आहे. किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी 108 वेळा किंवा 11 वेळा 11 माळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. नामातच सर्व शक्ती आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी स्वतः येत असतात. त्यानंतर स्वामींना आपण साधा नैवेद्य आवडतो, तोच नैवेद्य दाखवायचा आहे. कोणता नैवेद्य? साखरभात, केळी किंवा दूध यापैकी कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा सर्वच काही दाखवू शकता. आणि महाशिवरात्रीला एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. दान केल्याशिवाय इच्छापूर्ती पूर्ण होत नाही. महत्त्वाचं, स्वामींच्या इच्छापूर्तीचा संकल्प काय करायचा आहे? स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून बोलायचं आहे, स्वामी माझी इच्छा तुमच्या चरणी ठेवत आहे. जर ती योग्य असेल तरच पूर्ण करा, नसल्यास मला योग्य मार्ग दाखवा. हा संकल्प अत्यंत प्रभावी असणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि महत्त्वाची गोष्ट, इच्छापूर्ती म्हणजे फक्त धन, नोकरी किंवा लग्न नसते. खरी इच्छा म्हणजे आपली मनशांती आणि समाधान, आत्मविश्वास ही आपली खरी इच्छा असते, खरे धन असते, खरी इच्छापूर्ती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, महाशिवरात्रीला उपवास करा पण राग सोडायचा आहे. जागरण करा पण मनात द्वेष ठेवायचा नाही. जप करा पण अहंकार ठेवायचा नाही. आणि आता शेवटचा संदेश, प्रिय भक्तांनो, महाशिवरात्री हा दिवस तुमच्या आयुष्यातला नवीन दिशा देऊ शकतो. महादेवाला फक्त भाव पाहिजे, स्वामींना फक्त विश्वास पाहिजे. तुम्हाला माहीत आहेच की उद्या तुम्ही संपूर्ण श्रद्धेने अशा प्रकारे पूजा करा की मनातील इच्छा स्पष्ट अशी बोलायची आहे. त्यानंतर आणि सर्व काही त्यांच्यावर सोडून द्यायचं आहे. कारण जेव्हा भक्त प्रामाणिक असणार आहे तेव्हा देव त्याच्या बाजूने उभा असणारच आहे. तर आपण पाहणार आहोत की महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि त्याबद्दल थोडीशी माहिती. महाशिवरात्री हा भगवान शंकरांना समर्पित अत्यंत पवित्र असा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जाणारा हा सण आहे. हा फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान येत असतो. महाशिवरात्री का साजरी करतात? तर शिव-पार्वती, महाशिवरात्रीबद्दल अनेक धार्मिक अशा मान्यता आहेतच, पण महत्त्वाची काय आहे तर शिव-पार्वती विवाह दिन आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते किंवा असे मानण्यात येते. लिंगोद्भव, या रात्री भगवान शिव अनंत ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले होते अशी सुद्धा भावना आहे. साधना आणि ध्यानाची रात्रसुद्धा मानली जाते. ही रात्र ध्यान, जप आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. तर महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे तर मन शांती मिळत असते, पापाक्षलन होते असे मानण्यात येते. म्हणजे आपले पाप मुक्त होते, पापातून आपण मुक्त होतो, मनातील इच्छा पूर्ण होतात अशी सुद्धा श्रद्धा आहे. वैवाहिक जीवन आणि आरोग्यासाठी विशेष फलदायी अशी महाशिवरात्रीचे महत्त्व आहे. महाशिवरात्री म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय असतो. ही रात्र आपल्यातील नकारात्मक विचार, राग, अहंकार यांना सोडून देण्याची आहे. भगवान शिव म्हणजे संयम, शांतता आणि सामर्थ्याचे एक प्रकारचे प्रतीकच आहेत.